एकदा का पाऊस पडला तर आमच्या घाटातलं वातावरण एवढं नाद होतं ना का विषयच नाही. आमच्या घाटातून जो माणूस जातो ना त्याच्या मनात हेच वाजत काय झाडी आहे काय डोंगर आहे आणि यांच्यात अशा म्हशी टाकी घाटात चौघातली सगळे. तर जय श्रीराम भावांनो, मी विके ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी आवरून बिवरून घेतलं जावायला डायरेक्ट महिन्यामध्ये बसलं महिना डायरेक्ट समृद्धीने पिनिली. आता घरचे संग होते म्हणून माझ्याकडे गाडी होती, मी एकटा असलो ना असं झालं तो आमच्या घरच्यांनी माझे चांगले 36 गुण ओळख केलेले त्याच्यामुळे घरचे मी एकटा असलं डायरेक्ट म्हणते तो पाय जाय पण मोठी गाडी काय नेऊ नको, कारण की मोटरसायकलीचा जेवढा पिनाळा करतोय मी वाकडी तिकडे पिनू. आता तुम्ही ब्लॉग मध्ये पाहत असताना तर 4 व्हीलरचे काय हाल करीत असाल मी याचा अंदाज लावा तुम्ही, नाही का. मस्तपैकी तिथे ढोस बीस देत होतो ना. आता डायरेक्ट आमच्या गावात असा विषय माहिती का, कोणाच्या घरी प्रत्येकाच्या घरी एखादी गाडी नसा पण प्रत्येकाच्या दारात एक गाय विषय नाही, नुसतं गोरक्षक म्हणून जमत नाही त्यासाठी अशा गावरान गाया पाळावला लागत नाही का. तिथून डायरेक्ट बंटी शेट पैसे आलो, बंटी शेटच्या मशीनीमध्ये येऊन बसलो ना असं कमळ दादळ असे मोठे दगड लुटीत होता आणि सल्ल्या 2 बोट करायला सोडून कोणचे वेगळ्या स्टाईलचे बोट करीत होता. म्हणलं तर माझ्या ट्रेनची डायरेक्ट इथून टाकली रे. तिथून दुकाना पैसे आलो, कार्यकर्ते डोक्याला टावेल बिवेल बांधून तयार होते. येता तडाका म्हणलं पावायला जायचं नियोजन आहे काय. त्यांनी हा विषय का भाऊ, डायरेक्ट विषय पंपात करू चला म्हणलं भाऊ आज सुट्टी आज पावायला जाऊ काय असं ऊन नव्हतं तरी कार्यकर्ते डायरेक्ट एरिओर गेले. आता आमचे कार्यकर्ते म्हणले तुम्हाला माहिती डायरेक्ट विषय पंपात असतो. कार्यकर्ते जसे एरिओर गेले तसे फवायला लागले होते ना. आता कार्यकर्त्यांनी साबण बिबन काय आणले नव्हती संघ, कारण की आमचे काही पोरं म्हणले डायरेक्ट विषय पंपात असतो. कार्यकर्ते एकमेकाच्या अंगाला माती चोळीत होते, काय यांच्या डोक्यावर परिणाम झाले का काय मला ते कळत नव्हतं. बाह्य शेड्डीत माझ्या अंगाला भरी 150 किलो माती चोळली होती ना. आता माती डायरेक्ट चड्डीत गेली तुम्हाला ते विषय माहिती. नंतर आला बुचकुली भरून माती ओतली, एरीतून बाहेर आलो डायरेक्ट रगीत येऊन झोपलो भाऊ. असा निवान झोपलो 4 वाजता जाऊन दे मरून दे म्हणलं नाही का. उठलो डायरेक्ट आवरून बिवरून घेतलं भोंगा फाईट मध्ये. आता म्हणलं चला गाड्या कुठतरी, आता लय दिवस झाली हिंडायलाच नाही गेलो रेल बिल काढायला. त्याचं नाव काय बंटी शेटच्या घरी आलतो बंटी शेटला न्यायला ना. आता बंटी शेटची भाषी त्याला मामा म्हणाय सोडून डायरेक्ट ब्लॉक बघून त्याला बंटी मामा नाही तर बंटी शेट म्हणायला लागली. आणि ते नेण्याला काय म्हणायचं सांग लवकर. आणि याला काय म्हणायचं मला तिला? ब्लॉक पाहून भाची आता बंटी शेट म्हणायला लागली मामा सोडून. उद्या बंटी शेटची बायको आली ती बंटी शेट नाही म्हणली, मग बरोबर नाही तर बंटी शेट मला चपलाने आणायला बसलाय. तिथून डायरेक्ट बंटी शेटची लालपरी घाटात पिनिली ना. आता घाटात अशी लालपरी पिनिली होती ना वातावरण पाहून डायरेक्ट हातबीस सोडून दिले ते. तिथून लिलियम पार्क लावलं बंटी शेटला म्हणलं घ्या सिनेमॅटिक मध्ये एक रील सॅड गाणं टाकून देऊ इंस्टाला टाकून. लोकांना लय मजा वाटते. मग लोक म्हणतात अयो खच्ची झाला काय काय झालं. अरे आता बघ विक्या ब्लॉगरला कोणी रडू शकलं नाही, ते आवडतं म्हणून ठुता असतो. कोणा करता राहिला आपलं मन एवढं हलकट नाही. काय दाढी काय डोंगर काय नाचार आहे भारी ऐका नाही. खड्डे पण आहेत घाटात थोडे. आमच्या घाटात तुम्ही कधी आलेच आले असले मला सांगा, तुम्हाला घाटात आल्यावर राग कसे येतो सगळ्यात ज्यादा त्या म्हशी पाहून सगळ्यांच्या तोंडात शिव्या येतात का नाही मला कमेंट मध्ये सांगा.